तर आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी आता आपण डिजिटल माध्यमातून सोप्या केलेल्या आहेत आणि आता तर सगळ्या तक्रारी बाजूला सारून संत्रा उत्पादकांसाठीही सध्या हे माध्यम सुरू आहे। तर बाजारपेठ सुद्धा या संदर्भात उपलब्ध झालेली आहे। अमरावतीच्या वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या यशस्वी प्रयत्नांची ही चांगली बातमी बघूयात। अमरावती जिल्ह्यात वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीत चेहऱ्यावर समाधान आणि आनंद घेऊन वावरणारे हे संत्री उत्पादक शेतकरी बघा। प्रचंड कष्टाने पिकवलेल्या आंबटगोड संत्र्यांना चांगला भाव मिळाला याचाच हा आनंद आहे। बाजारभाव मिळत नाही, निर्यात शुल्क परवडत नाही अशी ओरड होत असताना वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीने मात्र बळीराजाच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान आणले। शेतकऱ्यांनी माल आणला तोडून, त्यानंतर त्याचं ग्रेडिंग होते आणि ग्रेडिंग होऊन दुसऱ्या दिवशी तो ऑक्शनसाठी संत्रा लागतो आणि 11 वाजता त्याचं ऑक्शन होऊन तो संत्रा व्यापारी घेतात आणि शेतकऱ्याला घेतलेल्या व्यापारी पैसे 24 तासाच्या आत पैसे देतात। ते 25% या ठिकाणी बाजारभावाचा फरक पडतो आणि बगीचा जर संत्रा शेतातून विकला तर शेतात जर समजा तुमच्या 5 लाख माल असेल तर व्यापारी त्याला 4 लाख पकडतात आणि इथं आणल्यानंतर पूर्णच्या पूर्ण मालाचे त्यांना पैसे होते। इथं कोणती सूट घेतल्या जात नाही आणि चांगली अगदी भाव मिळतो या ठिकाणी। याआधी वरुड परिसरातील शेतकरी नागपूर बाजारपेठेमध्ये संत्री विकायला न्यायचे, मात्र आता त्यांच्याच गावात संत्रा मार्केट तयार झाल्याने त्यांचा प्रवासाचा खर्च देखील वाचतोय। इथे आल्यानंतर मला पुष्कळ काही असं बघायला मिळालं की इथे मालाची ग्रेडिंग व्यवस्थित होते, भावाला चांगले मिळत आहे। त्यामुळे असं वाटत आहे की काटोलपेक्षा आम्हाला इथे भाव चांगले मिळतील म्हणून आम्ही इथे आलो आहे। काटोलमध्ये विकायचो परंतु तिथे चुरा खूप अर्धा माल चुऱ्यातच काढण्यात जात होता, त्यामुळे आम्ही इथे आलो। संत्र्याला योग्य भाव मिळत असल्यानं वरुड परिसरातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातून देखील शेतकरी संत्रा विकायला बाजार समितीत येतात आणि कष्टाचं चीज झाल्याचा आनंद आणि समाधान चेहऱ्यावर घेऊन जातात। आता इथं आल्यानंतर इथं ग्रेडिंग वगैरे व्यवस्थित आहे, ग्रेडिंगनुसार माल विकला जातो, तर त्या ग्रेडिंगनुसार योग्य माल विकला जातो, तसं योग्य भाव पण दिला जाते म्हणून। आणि इथं असं आहे की संत्र्याची जी क्वालिटी असेल ते योग्यच भाव मिळला जाईल आणि योग्य भाव मिळाला तर त्यानंतर आम्ही कास्तकार लोक खुश राहतो। घाम गाळून जमिनीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याला समाधान देण्याचं काम वरुड कृषी उत्पन्न बाजार समिती करते, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं। अमरावतीहून छगन जाधवसह रिद्धी मात्रे, पुढारी न्यूज।